अजित डोवाल हे एक असं नाव आहे जे भारताच्या सुरक्षेसंदर्भात जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा तेव्हा सगळ्यात आधी घेतलं जातं। अजित डोवाल यांची आजवरची कारकीर्द सुद्धा तशीच राहिली आहे। त्यांची आजवरची कारकीर्द आणि आत्ताच्या ऑपरेशन सिंदूर मधली त्यांची भूमिका या सगळ्याविषयीचा हा रिपोर्ट बघूया। भारतानं पहलगाम मधील भ्याड हल्ल्याचा बदला घेतलाय तो या एअर स्ट्राईकनं। भारतानं केलेली ही मोठी कारवाई, खरं तर कोणत्याही मोठ्या लष्करी कारवाई मागे काही महत्त्वाचे चेहरे असतात। त्याच महत्त्वाच्या चेहऱ्यांपैकी एक म्हणजे अजित डोवाल यांचा चेहरा। डोवाल हे भारताचे सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत। डोवाल 1968 सालचे केरळ कॅडरचे IPS अधिकारी। पोलीस दलानंतर IB सह त्यांनी काम केलं। IBचे संचालक या पदावरून 2004 साली निवृत्त झाले। 2009 साली विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनची स्थापना केली। 2014 साली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम सुरू केलं। यानंतर भारताच्या अनेक लष्करी कारवायांमध्ये डोवाल यांची महत्त्वाची भूमिका राहिली। ऑपरेशन सिंदूरमध्ये सुद्धा डोवाल यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली। ज्या 9 दहशतवादी तळावर हा स्ट्राईक करण्यात आला त्या तळांची अचूक माहिती दिली ती भारताच्या गुप्तचर संस्थांनी, आणि त्या संस्थांनी दिलेल्या अचूक माहितीचं श्रेय जातं ते अजित डोवाल यांना। भारत ने इस तरह के सीमा पार हमलों का जवाब देने और उन्हें रोकने तथा उनका प्रतिरोध करने के अपने अधिकार का प्रयोग किया है। ये कार्यवाही नपीतुली, नॉन एस्केलेटरी, आनुपातिक और जिम्मेदारी पूर्ण है। ये आतंकवाद की इंफ्रास्ट्रक्चर को समाप्त करने और भारत में भेजे जाने वाले संभावित आतंकवादियों को अक्षम बनाने पर केंद्रित है। भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी मिशन सिंदूर नंतरच्या प्रतिक्रियेत म्हटल्याप्रमाणे ही कारवाई अतिशय मोजमाप करून आणि केवळ दहशतवाद्यांना टार्गेट करून करण्यात आली। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वात ही कारवाई झाली। 22 एप्रिलला पहलगाम हल्ल्यापासून सातत्यानं बैठका सुरू होत्या। पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ शोधण्यात आले। दहशतवाद्यांच्या अड्ड्यांची अचूक माहिती मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला। ऑपरेशन सिंदूरचे क्षणाक्षणाचे तपशील पंतप्रधानांपर्यंत त्यांनी पोहोचवले। उरी नावाच्या सिनेमामध्ये परेश रावल यांनी साकारलेल्या पात्रानं संपूर्ण मिशनमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती। ती भूमिका अजित डोवाल यांचीच होती। आता या ऑपरेशन सिंदूर संदर्भात भविष्यात जेव्हा कधीही सिनेमा बनेल तेव्हा सुद्धा अजित डोवाल यांची अति महत्त्वाची भूमिका नक्कीच दिसेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।